कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। अजित पवारांच्या विमान अपघाताच्या तपासाचे महत्त्वपूर्ण अपडेट्स, महायुतीतला पेच सोडवण्यासाठी रवींद्र चव्हाण आणि सुनील तटकरेंची चर्चा, निरोपाच्या भाषणात मोहम्मद युनूस यांचं वादग्रस्त विधान, विमान अपघाताच्या सीबीआय चौकशीची राष्ट्रवादीची मागणी, मुक्त विद्यापीठ अभ्यासक्रम प्रवेशात मुदतवाढ आणि इम्रान खानसाठी दिग्गज क्रिकेटर संच पाकिस्तानी सरकारला पत्र, ज्येष्ठ लेखक सलीम खान रुग्णालयात दाखल। या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी गौरी कुबेर। आज 18 फेब्रुवारी वार बुधवार। तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com चे पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी आहे अजित पवारांच्या विमान अपघाताच्या तपासाची। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची नेमकी माहिती अद्यापही उघड झालेली नाहीये। पवार हे ज्या विमानातनं प्रवास करत होते त्या विमानातील कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरचा डेटा मिळवण्यासाठी US नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी ब्युरोची म्हणजेच NTSBची मदत घेण्याचा निर्णय विमान अपघात तपास विभागानं म्हणजेच AAIBनं घेतलाय। खुद्द AAIB कडनं मंगळवारी ही माहिती देण्यात आलेली आहे। VSR व्हेंचर्स कंपनीकडनं चालवलं जाणारं लिअर जेट 45 हे विमान 28 जानेवारी रोजी बारामतीजवळ कोसळलं होतं। या दुर्घटनेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला होता। दुर्घटनाग्रस्त विमानात 2 स्वतंत्र फ्लाईट रेकॉर्डर्स होते, मात्र अपघातानंतर लागलेल्या प्रचंड आगीत या रेकॉर्डर्सचं नुकसान झालेलं आहे। पॉडकास्टची दुसरी बातमी आहे रवींद्र चव्हाण आणि सुनील तटकरेंच्या भेटीची। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी भवन इथं भेट घेतली। या भेटीत राज्यातील सांगली, कोल्हापूर, सातारा, रायगड, परभणी, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर आदी जिल्हा परिषदांमध्ये अध्यक्षपदांवरनं महायुतीत निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी दोन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती समोर आलेली आहे। नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या अध्यक्ष आणि सभापती पदांच्या वाटपावरनं महायुतीमधील घटक पक्षांमध्ये स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांच्या पाठिंब्यानं अध्यक्ष आणि सभापती नेमणार आहेत, तर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापतींच्या निवडीबाबत या दोन्ही पक्षांमध्ये शह सुरू असल्याचं दिसून येत आहे। पॉडकास्टची तिसरी बातमी मोहम्मद युनूस यांच्या वादग्रस्त वक्तव्याची। भारत विरोधी वक्तव्य करणारे बांगलादेशच्या हंगामी सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी आपल्या निरोपाच्या भाषणातही वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच ठेवली आहे। बांगलादेशनं सार्वभौमत्व, प्रतिष्ठा आणि स्वातंत्र्य पुन्हा मिळवलं असून तो इतरांच्या निर्देशांनुसार चालणारा आज्ञाधारक देश राहिलेला नाही असं विधान त्यांनी केलेलं आहे। त्यांचा अंगुली निर्देश भारताकडे असल्याचं म्हटलं जात आहे। पॉडकास्टची चौथी बातमी विमान अपघाताच्या सीबीआय चौकशीच्या मागणीची। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आलेली आहे। या मागणीचं निवेदन प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी फडणवीस यांना दिलं। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाबाबत गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पत्रव्यवहार करून संपर्क साधला जाईल, त्याचबरोबर सीबीआय मार्फत चौकशी करण्याबाबतही कारवाई करण्यासंदर्भात उचित कारवाई करण्यात येणार असल्याचं आश्वासन दिलं। पॉडकास्टची पाचवी बातमी मुक्त विद्यापीठ अभ्यासक्रम प्रवेशास मुदत वाढीची। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या 11 विद्याशाखांअंतर्गत असलेल्या विविध 88 अभ्यासक्रमांमधल्या प्रवेशाला 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे।
जानेवारी 2025 या सत्रात प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी द्वितीय वर्षाचीही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. कृषी शिक्षणक्रम, BEd सेवांतर्गत, BEd विशेष तसंच विज्ञान शाखेच्या अभ्यासक्रमांव्यतिरिक्त उर्वरित सर्वांसाठी ही प्रवेश प्रक्रिया आहे. पॉडकास्टची 6वी बातमी आहे. इम्रान खानसाठी दिग्गज क्रिकेटर्सचं पाकिस्तानी सरकारला पत्र लिहिल्याची. पाकिस्तानचे विश्वविजेते कर्णधार आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यासाठी 14 दिग्गज क्रिकेट कर्णधारांनी मदतीचा हात पुढे केलेला आहे. यामध्ये भारताचे सुनील गावस्कर आणि कपिल देव यांचाही समावेश आहे. इम्रान खान हे गेले 2 वर्ष जेलमध्ये आहेत आणि त्यांची प्रकृती ठीक नसल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे जगभरातल्या 14 माजी कर्णधारांनी त्यांच्यासाठी पाकिस्तान सरकारकडे त्यांच्यावरील चांगल्या उपचारांसाठी पत्राद्वारे मागणी केली आहे. पॉडकास्टची 7वी बातमी आहे. ज्येष्ठ लेखक सलीम खान रुग्णालयात दाखल झाल्याची. बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचे वडील आणि चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ पटकथा लेखक सलीम खान यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. सलीम खान यांची गणना बॉलिवूडमधल्या सर्वात प्रभावी लेखकांमध्ये केली जाते. त्यांनी जावेद अख्तर यांच्यासोबत मिळून सलीम जावेद या जोडीनं भारतीय चित्रपटसृष्टीला अनेक अजरामर आणि सुपरहिट चित्रपट दिले आहेत. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च मयूर रत्नपारखे.